गजानन नमस्कार मैत्रिणींनो. प्लाझो पॅन्ट सिगार पॅन्ट निघालेत आता मैत्रिणींनो. त्या कशा कट कशा करायच्या शिवायचा मी परत टाकणार आहे व्हिडिओ. कशा पद्धतीने कट करायचा. आणि पॅन्ट आयते असतात, बऱ्याच जण मैत्रिणींकडे पॅन्ट आयते असतात आणि घरी साड्या जुन्या शिल्लक असतात. त्याच्यातनं कशी पॅन्ट कट करायची, पॅन्टचं माप न घेता त्यातनं थोडंसं बॉडीवर बी समजून सांगणार आहे आणि पॅन्टवरनं पॅन्ट कशी कापायची ते बी शिकवणार आहे. चालेल मैत्रिणीनं, ही पॅन्ट टाकलेली आहे, आयती पॅन्ट आहे मैत्रिणीनं. आणि ह्याला इलास्टिक आहे. मग आता इलास्टिक एवढं जर माप घेतलं ना तर तिचे म्हणजे कमरेला ती पॅन्ट बसणारच नाहीये. तर आपण काय बॉडीवरचं बी थोडंसं दाखवणार आहे आणि त्या पॅन्टवरनं बी कशी कटिंग करायची ते बी दाखवणार आहे. न टेपचं माप घेता पण थोडंसं हिथलं समजून सांगण्यासाठी मी ह्या टेपचा उपयोग करणार आहे मैत्रिणी. बघा बॉडीवरती माप कमरेचं कशा पद्धतीने बघा. किती प्रमाणात लेडीज असेल ना तर तिला 40 पर्यंत तरी कंबर भार झाला पाहिजे कमरेचं. बघा 40 ह्या पद्धतीने असं सैल घ्यायचंय. सैल ह्या पद्धतीने सैल धरायचे आहे. आता 40चा चौथा भाग 10 येतोय मैत्रिणीनं. आणि 10 मध्ये 2 मिक्स करायचे आणि 12 घ्यायचे, म्हणजे 10 आणि 2 12. बघा हे 2 पायांसाठी घडे मारली बघा. आता हे आपण काय केलं, हे कंपनी टिप असते, कंपनीचं कापड ह्या पद्धतीने 2 इंच खाली ठेवलेलं आहे आणि नाडी करायसाठी 2 इंच वरती ठेवलेलं आहे. आणि आपण आता कमरेचं फक्त माप घेतलंय मैत्रिणीनं. हे 10 आणि हे 2 12. त्या दीदीने ज्याने ड्रेस शिवाय टाकला त्यांना एवढं कमरेचं माप लागतंय. आणि अजून थोडंसं 2 इंचांनी जास्त घेतलंय बघा. हे शिवण्यासाठी लागते आणि हे नाडीसाठी. आणि तुम्हाला दाखवल्या पद्धतीने खाली पायाला बघा. हे आहे ना ओरिजिनल, तर तिथं त्या पद्धतीने बाहेर यायचं असं. हे एवढं नका बघा किती सिंपल आहे. आणि शिलाई माया इथं वरती आणि इथं बी थोडी शिलाई माया घेतली बघा. बघा सहजच हे असं कापून घ्यायचं. झाली प्लाझो पॅन्ट कापायची. तुम्हाला दाखवते लगेचच कापायचं बी कशा पद्धतीने. आता ही शिलाई माया वाढवून घेतली आपण. बघा झालं का कटिंग. बघा माप न घेता कटिंग कशी केली. बाय.